नाव काय? मी भवन रामचंद्र अडसोले, 82 बौद्धवाडी सिद्धार्थनगर इथला बौद्धजन पंचायत समितीचा अध्यक्ष। त्याचप्रमाणे आजची जो आमची संघर्ष कमिटी आहे त्या कमिटीचा सुद्धा मी अध्यक्ष आहे। आणि जवळजवळ 9 ते 10 महिने आम्ही ह्या कंपनीशी लढा देत आहोत आणि संघर्ष चालू आहे। परंतु कंपनी आमच्या कुठल्याही गोष्टीचा विचार करत नाही। कारण जोपर्यंत आम्ही मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्या पाठीशी म्हणजे त्यांच्या संघर्षामध्ये आहोत आणि त्यांच्याशी संघर्ष करत आहोत। आज मागणी आमची अशी आहे की शेतकऱ्यांचा व शेताची नुकसानची भरपाई हे वारंवार मागत असतो, तरीसुद्धा कंपनी शेतकऱ्यांचा नुकसान भरपाईचा विचार करत नाही। त्याशिवाय पशुपालन आहेत व गुरंढोरवाले आहेत, त्यांचा दूध व्यवसाय हे सगळं वेळोवेळी नुकसान होऊन चाललेलं आहे। त्याकडे सुद्धा कंपनी नुकसान भरपाई देत नाही। आणि इथे जो मच्छीमार लोक जे आहेत त्या मच्छीमारांचा सुद्धा कंपनी विचार करतात। या संदर्भात आम्ही वारंवार कंपनीला बोलभाषा केलेली आहे, पण त्याकडे दुर्लक्ष करते। परंतु असं ह्या केल्याशिवाय किंवा उपोषणाला बसल्याशिवाय हे मार्ग सुटणार नाही। यासाठी ही सगळी संघर्ष समिती त्यासाठी बसलेली आहे। आणि त्याशिवाय आम्ही कंपनीच्या व्यवस्थापन ह्याच्याबरोबर 4-4, 5-5 वेळेला मिटिंगी केली आहेत, पण त्यांनी एक वेळ मिटिंग करूनसुद्धा त्यांचा निष्पन्न काहीच नाही व आम्हाला मोबदला काही देत नाही। अशी कंपनीने गोडबंदल चालू केलेलं आहे। पण हे साठी आम्ही न्याय हक्कासाठी आज इथं 1 एप्रिल या दिनी इथं सर्व गावकरी आमच्या यांच्या समोर या काही ग्रामस्थ इथं आज अजून आमच्या मागणीमध्ये अजून ज्या आमच्या मागण्या आहेत त्या मागण्यांमध्ये कंपनीने कुठलाही विचार केलेला नाही। आज जवळजवळ कंपनीचा हा जो दूषित पाणी आहे, या दूषित पाणी जो कंपनीचा लाईन फुटलेली आहे आणि त्या लाईनच्या तिथून जो कंपनीचा पाणी जो बाहेर येते दूषित पाणी, त्या पाण्यामुळं गुरंढोरं हे दूषित पाणी पिऊन शनी मच्छीमार हे सुद्धा दूषित पाण्यामुळं सगळा बेदर्द झालेले आहे व गाई गुरं सुद्धा हे सुद्धा सगळे आजारी पडलेले आहेत। अशी परिस्थिती आता इथं निर्माण झालेली आहे। त्याशिवाय आमच्या जे आमचे सुशिक्षित बेकार आहेत, जे लोक BSc डिप्लोमा 10वी पास 12वी पास अशी लोक घेण्याची कंपनीने आमच्याबरोबर मागणी केली होती आणि बोलणी केली होती, तरीसुद्धा कंपनीने त्याचा काही विचार केलेला नाही अजूनपर्यंत। म्हणून आज 1 एप्रिल ह्या दिवशी पुन्हा आम्ही इथं उपोषणाला बसलो आहोत आणि हा आमचा संघर्ष चालू आहे। माझं नाव अनंत काशीनाथ म्हात्रे, माजी सरपंच आणि माजी प्रकल्पग्रस्त अध्यक्ष। ज्यावेळेस IPCL कंपनी होती त्यावेळेस त्यांनी आम्हाला अतिशय सहकार्य केलं होतं। ज्या आम्ही मागण्या मांडायचो किंवा उपोषण वगैरे केले की ते आम्हाला सर्व सहकार्य पुरवायचं। परंतु आता ही रिलायन्स कंपनी आल्यापासून आमचे प्रकल्पग्रस्तांचे आणि प्रकल्पबाधित लोकांचे एवढे हाल चालवले त्यांनी, काय विचारू करू नका। आता इथे प्लॅन करणार होते, नवीन काय कुठलाही प्लॅन टाकणार नव्हते ते। ही जागा मोकळी ठेवली ती झाडं लावण्यासाठी किंवा प्रदूषण पर्यावरण राखण्यासाठी, पण ह्या रिलायन्सनी ती संपूर्ण झाडांची पण कत्तल करून टाकली आणि भराव करून संपूर्ण भरावामुळे आता शेतीचं तर नुकसान होणारच आहे, पण त्याचबरोबर या केमिकलमुळे मच्छीमारांचं पण नुकसान होणार आहे। मच्छीसुद्धा ती दूषित पाण्यामुळे ती जाणार आहे। तसेच ही गुरं चरायला जातात, ती गुरंसुद्धा चरल्यानंतर ते गवत केमिकल तो गवतावर पडतो पहाटेच्या वेळेस आणि तोच गवत गुरं खातात आणि त्यामुळे गुरांना पण आजार व्हायची, यांना पण पशुधनाला पण आजार होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे दूध दुभतं पण आज घटत चाललं आहे आणि त्यामुळं बेकारी पण वाढलेली आहे आणि लोकांना नोकऱ्या काय, तरुणांना नोकऱ्या काय ही कंपनी द्यायला मागत नाही। आणि ज्या वेळोवेळी या कंपनीचे पाठीमागे आम्ही धावतो, पण ते थुंकी लावण्याचं काम करतात, दुसरं काही करत आश्वासन देतात आणि खेळवत ठेवतात। तेव्हा आता प्रत्येक प्रकल्पग्रस्त हा जागा झालेला आहे आणि जागा होऊन ह्या रिलायन्स कंपनीशी जेवढं सामना करता येतं तेवढं सामना करू। आम्ही यांची लाचारी करणार नाहीत
कुठली परिस्थिती आम्हाला लाचारी नको आहे, आम्हाला हक्क आमचा पाहिजे, आम्हाला नोकऱ्या पाहिजेत. शेतीचं नुकसान होतं दरवर्षी, मग तुम्हाला जर भरावट टाकायचं असेल तर दरवर्षी आम्हाला 1-1 लाख रुपये शेतकऱ्याला एकरी द्या तरी तुम्ही चालेल. पण तुम्ही जर का आम्हाला भराव करून आमचं नुकसान करा, आयुष्याशी आमचा खेळ खेळत असेल तर हे आम्ही कदापि सहन करणार नाहीत. त्याचप्रमाणे आज जो रस्ता आम्हाला शेतकऱ्यांना शेतीत जायचा पाहिजे होता तो पहिला IPCL कंपनी ठेवलेला होता, पण ह्या माजोरी रिलायन्स कंपनीनी तो रस्ता पण 18 फूट सोडून द्या, 20 सोडून द्या, 9 फूट पण तो रस्ता द्यायला मागत नाही. आणि त्यामुळं उद्या भयंकर काय झालं, या गावात काय हानी झाली, कुठं आग लागली, कुठं काय केली बुद्धवाडीत किंवा काय अग्निशामक दल यायचं असेल तर तो अग्निशामक म्हणजे त्या गाडीला येण्यासाठी पण रस्ता नाही राहिलेला. तेव्हा कुठल्याही परिस्थितीतून 20 फूट ते 30 फूट रस्ता आम्हाला पाहिजेच पाहिजे. आणि दिला नाही तर रस्त्यावर ज्या ठिकाणी तुमचा भराव चालला आहे त्या ठिकाणी आम्ही पुन्हा, आता तर इथं शांततेने आंदोलन आहे आमचं, म्हणजे उपोषण आहे, पण पुढे उग्र आंदोलन पण आम्ही करण्याची आमची तयारीत आहोत. हे मात्र रिलायन्स कंपनीने विसरू नये. त्या व्हिडिओ रिपोर्टर धम्मशील सावंत, KTV न्यूज, रायगड. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 9833235011. त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल ID वर देखील संपर्क करता येईल.